ह्या घटनेची बिलकुल काही मला माहिती नाही आहे आणि 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत माझ्या मुलाचं 13 तारखेला लग्न होतं. 8 दिवस माझ्या घरी कार्यक्रम होते. त्या कारणाने मी 10 ते 18 मी घर सोडलेलं नाही आहे. मी घरामध्येच होतो आणि 13चं लग्न झाल्यावर माझ्या मुलाची सत्यनारायणची पूजा होती. त्या पूजेच्या दिवशी बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र राघवनेला तुम्हाला बोलायचं आहे. तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का. मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले. त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा. आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र राघवनेशी बोलता नाही आलं. ते जा म्हणले. मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही. मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो. त्याच्यामुळं मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. आणि या राजेंद्र राघवनेने या असं काही कृत्य केले याची काही मला कल्पना नव्हती. माझ्या तिघांचा संबंध असा आहे की बंडोपंत बेगडे माझा मित्र आहे आणि राजेंद्र राघवने हे मुळशीतले मोठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मी शिरोली तांदुलीचा सरपंच आहे. या नात्याने आमच्या कुठं ना कुठं कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र राघवनेची. त्याच्यामुळे ती आमची ओळख. आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार. त्यांना सांगणार जाऊन बोलवले की आम्ही जाणारच आहे त्यांच्याकडे. आणि तसे बी ते आमच्या घरी येऊन गेलेले आहेत पोलीस. त्यांना हेच परिस्थिती जी तुम्हाला सांगितली त्यांना सांगितली.